तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तुमेव तमेव विद्या तनंतरेव तमेव सर्व मम देवदे कायेन वाचा मनसेंद्रियावा भुजात्मना वा प्रकट करावा करोमि यज्ञं तपरपरस्मै नारायणायक समर्पयामि अच्युतं केशवं ब्रह्मनाथं कृष्णदामोदर वासुदेवदे श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ज्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की मग काय रे शिवरामा काय झालं काय का काय या आरतीचा पहिला दिसना आज गणपतीचा किती गडबड करता तुम्ही ओ कुणी केला न गडबड कुणी केला म्हणजे काय आरती कधी सुरू करता कधी संपवता हे कळता पहिल्या दिवशी निदान 2 ते 4 मिळून घ्या ना ती मग घ्या ना आम्ही कुठं नाही म्हणलाव पुढे यावं आणि म्हणावं काय पुढे यावं आणि म्हणावं मागणे यायचं आणि आम्हाला पगलनगिरी करून सांगायचं नाही तुमच्यासारखं मागं उभं राहणार नव पुढं उभं आहो लक्षात घ्या आरती झाल्या हो आरती झाली अरे कधी झाली मग यायचं पुढं तू आधी आरतीला कसं जात होता? आरतीला की काय आला काय आपण त्याला सांगा देव घराशी आलेला तेव्हा तरी दारू पिऊन आता मिळलं अहो तुम्ही लेट येता तर तरी काम करा तर तरी सांभाळा काय सांगायला मग आमच्या तरी कशाला गल्यात मारता हो काय गलत मारता हो आज सकाळी उठतो दात तोंड धुवायला जातो म्हणून दारू पिऊन येतो हो घरातलं सगळं इटलंय तो याला पण 6 महिन्यांनी एकदा तरी डोळे उघड अरे बाबा आपली चड्डी तरी सावरते काय कोणाला वर पटवणार आहे अरे आम्ही येतो म्हणून घरातली दुपारच तरी पेटते तुझ्या होय काय नव नाही तर माचीस आणि काडीचा गणित तरी जुटतो बाई तुझा अरे मला काय करायचं नाही रे पण बा आपण एक घरचा करता पुरुष ना बरा आग लावलीच माझ्या तोंडाला अरे एक दिवस ह्याला कोणीतरी दुपारात दाखवा अरे कंटाळलीला आम्ही सगळं काय माणसं आहे रे तुम्ही अरे हा काय वाटला अरे ही परसादी हो अरे गणपती घरात आलीला आणि एक फुटाना पेढे बिडे नाही आणला त्याला पेढा होईल बघ काय तर काय अरे म्हणू काय झाला अरे कोरोना पासून फुटाणा खायची इच्छा नाही रे आता कोरोना आणि फुटाणा सेम दिसतोय बघ जवळ फोटो पण लावलेला आहे ताट एवढा लिहिलाय आणि हात एवढा पांढरा आहे इच्छा नाही फुटाणा खायची फरसाण खाल्ली ना 100 रुपये किलो पैसे काढू नकोस खाल्लीन ता बघ अरे सुकुनाडिया तू तरी सांगू नको खवाट होता अरे चायचं कॉप पिन घेतलं आणि फुगाची घालून काय बापूस मोठा तुम्ही दादा अरे रेड्या पण तू खाल्लंस ना चांगलंच दिलेला तू काय सांगतो मला चांगलं नाही म्हणून बघ नरम नव्हता पडला आता केलीला होता आता चावत नाही ना हा म्हणून तर शपथ तर परवा शनिवार बाजारात आणला होता ए चला आपण जाऊ घराकडे जाऊया यांचा काय तर चालू राहू दे काय पण तुम्ही त्याचं ऐकत राहिला हा तू ऐकत नाही म्हणून आम्ही ऐकतो माझं काय ऐकायची गरज नाही हा, म्हणतात तास बरोबर आहे अरे मशीन पण नाही शिवला असलं घाणेरडं पडतात
तू पोरांचा आम्ही खायला आलतोच गल्ला नरम पडलेल्या. अरे नराम कुठं पडला होता? काय तर काय अरे फरसाण चांगला होता, कडक होता. तर परवा शनिवार बाजारात आणला होता त्या मुतारीच्या इथनं. अरे मी परवा आणला त्या मुतारीच्या इथनं, मला माहिती. हा ती मुतारी जवळचा पोरांका खायला देतोस. अरे मुतारी जवळचा नव. अरे त्या फरसाणवाला तिथं बसला होता त्याच्याकडनं आणला. अरे तुला सांगू त्या उन्हान एवढा कडक झाला होता, अरे झाला चावता पण यायचा नाही रे. अरे म्हणू वाईस भरणीचं ढाकण ढिला ठेवला तर साला पुरा नरम झाला. आपण नरमच्या आहेत ना खायला कसं एकदम बुलबुलीत असा एकदम असा पिटूनलेला. अरे माहित जायचं झालं तर पोरांका चांगलं जायचं ना. का हरिओमवाल्याकडनं आणलं असतास ना एक नंबर फरसाण. हा घेऊन ये उद्या, वाटतो मी. हा तर मी आम्ही वाटूच्या घराशी. तू तुझ्या घरात वाट. अरे हाऊस माऊस आहे की नाही. तू मला काय सांगू नको हौशीचा. हा बघतला काय चाललाय तर तुमचा सगळा. काय झालेलं हा. हा अरे आपल्याला झेपत नाही तर कशाला गणपती आणलेला? अरे वय वय हा? वय अरे केवढा गणपती बघतलास काय? 6 फुटाचा गणपती अहो, आहे. काय हे तात्या? हाऊस आहे 6 फुटाचा गणपती आणलेला आहे. अहो कोणाच्या जीवावर? या पोरांच्या? काय गुन्ह्याच्या. अरे सगळ्यांचा गणपती बसल्यावर तुझा बसला. अरे मग बरोबर आहे. कसला गणपती आहे का. राजा आहे का राजा. अरे ता नव. अरे निदान माप तरी काढून यायचा. अरे गणपती दरवाजात आणल्यावर कळतंय की दरवाजात आत नाही जायचा. माप तरी काढून न्यायचा. आता म्हातारा बसलाय बाहेर राखण्याला. हाऊस आहे. दरवाजा फोडून गणपती आणलेला आहे. अरे हौस ठीक आहे, पण आपले माप तरी व्यवस्थित असू द्या. कसली मापाची चापा. हा नुसता त्याचा मोठा म्हणून माझा मोठा. आणि घरात प्रसादी वाटायला पण माणूस नसतं तुमच्याकडं. असू दे एक हाऊस म्हणून असते. आजच्या सगळ्या आता व्यवस्थित उरकला आहे. वय वय वय. आरत्या उरकलेल्या आहेत, पण तुम्ही मला सांगा जर ठरवता तो करताव काय? काय ओ वेळेवर या ना सगळं. हा तुम्ही मला सांगा काय ठरवलेलं आहे? सगळ्यांनी 6 वाजता आरतीला बाहेर पडायचं ना. कोण आलं होतं 6 वाजता? मी आलेला, तू घबरा. तुम्ही मला सांगा 6 वाजता आरतीला बाहेर पडायचं ठरवलं ना. कोण आलं होतं 6 वाजता? अरे बाबा. हा गणपती आणताना ठरवलं ना की 6 वाजता आरतीला बाहेर पडायचं. अरे वय पण आज गणपतीचा पहिला दिवस आहे. पोरांका मकरा बिकरा बनवायचा आहे. उशीर होणार. तू निघाला 4 वाजल्यापासून बोंबलत. तुला जरा उशीर आहे की नाही. तू मकराचं कौतुक कोणाला सांगतोस? हा मकराचं कौतुक कोणाला सांगतोस? अरे वय पण मकरा बनवायला पोरांका उशीर होणार. हा, म्हणून मकराचं कौतुक. बरं मला सांग, गणपती तुला काल येऊन सांगायचं की मी उद्या येत आहे म्हणून? काय कॅलेंडर बिलेंडर झाली सगळी? काही नाही संध्याकाळी येणार. तेव्हा जाऊन मकरा बनवणार. बरं मला सांग तू कधी मकर केलेलंस? अरे सदा तू कोणाचा नादा लागतो. अरे आज कधी मकर केलेलं असेल तर आम्हाला शिकवेल ना. ए शिवरामा तुझा आणि मकराचा संबंध काय. अरे जलताव तुम्ही माझ्यावर जलताव. अरे माझ्या पोरान उभ्या पांढऱ्या टाय लावला नाहीत ना म्हणून जलताव तुम्ही. अरे माझ्या पोरान उभ्या पांढऱ्या टाय लावला नाही. अरे नुसता असा फडका फिरवला का असा लके लके. काय लागला काय असतो तुम्ही अरे हाय. अरे जलताव तुम्ही त्या टाईलवर. हो ह्याच्या पोरान 10 वर्षापूर्वी मुंबईवरील चौरंग गेला नाही. 10 वर्षापूर्वी ए चांदीचा आहे चांदीचा. त्या चपातीला काळे पिंड होतात ना त्या चकचकीत. 9 वर्षात कोणाला कळला नाही. आज बॉक्सा पडला ना म्हणून याला कळलाय. वाय दिवस तरी करायचा. त्या गणपतीच्या मागचा लाईटीचा तर वर्षात एकदा खाली उतर. धुरण कालवटलेला जल्ला मला पिलाय का कालत का समजत नाही. काय गरज नाही आहे. काय गरज नाही. हा, माझा बल फिरवा असला तरी लिकलिक करतोय ना. बलाप लिकलिक करतोय बाद झाला. हा होय, पण लोकांना कलर तरी करून देतात तोंडाचा. कशाला? हा तुझ्यासारखी 50 लावायची मग एक पेटत नाही. मग खाल्लं खाटू घाल वरने टेकत घाल. तावल्या दिवशी तुझी तोरणं पेटतात. पहिलं काय नाही. शेवटच्या दिवसाला पेटतायत ना. अरे आमची नेताच तेव्हा तुझी पेटतात. पहिलं सगळं कालोखान भकास केलेलं असतं. माझं बघ एक कालनीला असलं तरी लिकलिक करतय ना. हा, लिकलिक करतय बाद झालं. याच्या मागे काय लागता होय? हा माझ्या मागे लागू पण नका. हा. ए शांत बसा रे. शिवरामा तू तरी आलेलाच ते 6 वाजता. तुम्ही मला तर काय तर सांगू नका. मला आधी सांगा 6 वाजता भेटायचं ठरवलं. कोण आलं होतं 6 वाजता? ए, तरी गावात आलेलाच नाही. परत सांग. बाकी नाही काय रे? हा? अरे माझा संबंध काय आहे? मी प्रत्येक ठिकाणी वेळेवर आहे का नाही? ए,
लवकर आलं. म्हणून मला नाही आठवत. मग कशा हा? तसं पण तुझा उपयोग काय? डोलं तरी उघडतात काय तुझं? अरे वय, आजचं असू दे. उद्याचं काय ते बघा. हा, उद्या कुशाकडे आरती चालू करायची आहे, लक्षात घ्या. हा बस बस म्हणजे सामानाची हलवाहलवी करायला नको. हा. उद्या कुशाकडनं आरती चालू करायची आणि खाली रामाकडे सोपवायची. हा चला चल. हा आणि याच्या सामानाचा काय तर आधी विषय घेऊन टाका. नाही का? काय? ए नाही नाही. हो, हो. काय हो हो? ऐक तू जरा, प्रत्येक वेळी भांडण नको. आज काय तर तुझ्या सामानाचा विषय होऊन जाऊ दे. पहिल्या दिवशी बरोबर आहे. उगाच बात म्हणतो का बरोबर आहे. काय बरोबर आहे? बरोबर आहे म्हणजे काय? माझ्या सामानाला हात लावायचा नाही, आधीच सांगून ठेवताय. काय पानगडी करू नका. हा, बघितलंस तात्या, बघितलंस? काय बघितलंस? हा गपरा तू. आज काय तर तुझ्या सामानाचा विषय व्हायला जावाय. काय का घ्यायलाच लागल. अरे बघा, गेल्या वर्षी 4 मीटिंगा घेतल्या, 4 मीटिंगा. आज त्याच्यावरती आज मी तुला म्हणतोय तुझ्या सामानावर गेल्या वर्षी 4 मीटिंग आणायची पाळी आली. माझ्यामुळे नव्हे तर तुमच्यामुळे मीटिंगा बसल्या. आमच्यामुळे कशामुळे? अरे बघा, गेल्या वर्षी 5 दिवसाला गणपती. 5 दिवसाला गणपतीमध्ये डोंडा डोंडा फुटतातच कसं? हे मेला वाचा जीव झडल तुझी. तू जरा म्हातारा शब्द जपून आवय. मी हा? नीटच बोलतोय. तुला काय वाटलं? तुझा ढोलका आम्ही फोडलेला? अरे वय नाही तर काय? अरे 5 दिवसाला गणपतीमध्ये डोंडा डोंडा फुटतातच कसं? तू जरा बोलताना शब्द जपून आवर. तुला काय वाटला? तू जेव्हा ढोलका घेऊन आलास तेव्हा काय आम्ही कोयता घेऊन बसलेला होता? तू ढोलका कोणत्याकडे ठेवला होतास माहितीये काय? तुमच्याकडे होता. वाडीची पूजा झाली. हा ढोलका कोणत्याकडे ठेवलास? लहानपणी होता. तू नेलास कुशाकडे ठेवलास. घाणेकराचं कुत्र गेलं खरडवलं. वाडीत पडला, वाडीत पडला. कुत्रा शोधित बसून मी. माझ्या ढोलक्याला हात द्यायचा नाही, आम्ही सांगून ठेवतोय. अरे सदा एवढं काय वाटू नकोस. हा करवाटे लोक म्हणजे काय? होय केला आम्ही इथं आलेले आहे काय? अरे राजा तू पण आधी असं कसं काय बोलतोस रे? का जनावरचा माणसावर कसं काय टाकतोस? अरे तात्या, कुठल्यावर पैसे किती भरायला लागतात? काय पैसे लागतात आम्हाला काय माहित नाही काय? मग उद्यापासून तुझा आनंदी वाजव मग. आमचा होता ना तेव्हा दुसरी साईड न वाजवली. आता आमचा दमला फुटीला लागला. अरे म्हातारपणी हय केला आम्ही इथं आलेलं आहे काय? अरे वय वय आला मोठा म्हातारपण सांगतो. त्याला रे उद्या लय काम आहे. याचा विषय काय स्वप्नातला नाही. चला घराकडे जाऊया. चला. तर सकाळपासून स्वतः आहे. कुठे गेली काय माहिती? अजून गावली नाही. त्याला तोंडाला केस आला सकाळपासून शोधून शोधून. ऐका तिकडं. कुठे गेली काय माहिती? कुठे गेली आता? एक्सक्यूज मी. पुरा इंग्लिश बोलायला लागली. एक्सक्यूज मी. हा 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 कुझमी कुझमी. हाय हॅलो. मी हाय. तू काय तर हॅलो. अरे गुड फेस नव. अरे गुरा शोधून तोंडाला फेस आलाय. सकाळपासून स्वतः अजून गावली नाहीत. अरे भाऊ माझं ऐकून तरी घ्या. भाऊ नाही शिवराम शिवराम. शिवराम. हा मग वा काय नाव आहे हा मस्त. मग शिवराम शिवराम नाही शिवराम. शिवराम. हा शिवराम का? हा तर माझा बापूस कपडे शिवायचा ना. त्याचा पोरगा मी राम म्हणून मी शिवराम. हा पण नावात काय एवढं? खुलायस काय? अरे नावातच सगळं आहे. कोणता म्हणून गेलाय ना नावावर सगळं आहे. होय की नाही हो? मग यांना पण माहिती आहे. विचार यांना. नावातच हा मग अरे तुला सांगू नावामुळे एवढा घोल होऊ शकतो तुला कळणार पण नाही. तर कायचं इलेक्शन साठी तर आधार कार्ड कायचं काढायला गेलो तर माझं नाव आहे शिवराम. कुणीच चुकवला शिवराम लिहिला. अरे रामाला जेवढा सेतू बांधायला त्रास नाही झाला तेवढा मला सेतूचा त्रास झालाय. बरोबर ते हा. नाव द्या. एक कनेरी कुठे राहतात? कनेरी हा. कनेरी मॉफ आहे. तुम्हाला खंच हवंय? कंच, मोठ कंच. ओ त्या पर्यावरचं त्या आयना जवळलं त्या पाकाडी जवळलं तुम्हाला खंच कनेरी हवंय? हे बघ शिवराम तेवढं मी सांगू शकत नाही. ते राहतात कुठे? कनेरी हा. कनेरी सावंतांच्या जवळ राहतात ना हो? होय होय सावंतांच्या जवळ कनेरी राहतात. आणि सावंत कुठे राहतात? कनेरींच्या जवळ. तसंच विचारतोय. भेंडी काय पकवते? काय पकवतंय म्हणजे काय? तसंच काय सारखा विचारतोस? मग दोघं कुठे राहतात? अरे जवळ जवळ.
काय भेंडी सकाळपासून आलाय माझ्या नादी. याचं काही शिक्षण बिक्षण झालेलं नाही काय हो? हो माझं शिक्षणावर जायचं नाही, BSc झालेलं आहे. बीएससी म्हणजे 10वी ना हो? 10वी नाही, 15, 16, 17, 18, 19, 20. तुम्ही काय केलंय? मी मॉप शिकलेला आहे. मग हा मग माझा गाय दिल्याकडे गुरांचा डिप्लोमा आहे. डिप्लोमा. हा मग अरे तो मला म्हणाल, हो जर तू काय काम करतोय तर चांगलं काम करतोय, दुसरं कोण असं काम करण्यातला नाही. माझ्या 4 म्हशी तुझी गुरा घेऊन जा, तुझी डिग्री पण पूर्ण करता असं म्हणलेलं आहे तर. येस येस येस. मग? गुरांचा डिप्लोमा. हा वा वा, ते सगळं राहू द्या. हा आता सचिनजी कुठे राहतात? मोठे माणूस. तर सचिनजी का लबाड माणूस आहे. कबड आहे? हा मग नाही नाही नाही, मोठे माणूस आहे. हा ते आले होते मुंबईला कशाला? सीडी बनवायला. कोण? सचिनजी. होय काय? मुंबईला गेलेलं होतं का? गावातलं सुतार मिलं? कुठली सीडी? हो ती ढँग टाकून चढतात ती ना? ती नाही, मग ती गोल सीडी. ती तबागडी तबागडी. येस येस ते हो तिला तर भोक असतो ता ना? होल असतं, होल. भोक. होल असतं. तू आलायस कुठं? कोकणात. हा आम्ही सांगू तर स्वतःची पातळ व्हायची नाही. काय असतं? भोक. हा बरं, मी आहे ना आता अँगल लावतो, तुम्ही मला त्यांच्या घरी घेऊन जा, ठीक आहे? अरे चांगलं ऐकत आहे. अँगल कुठं? अरे सगळं बोलतंय. तुम्ही त्यांच्या घरी घेऊन जा ना, अँगल कशाला बघतो? हा, चला जाऊ दे. सचिनजींच्याच घरी जायचं ना? हा. चला दाखवतो मग. या. आता इकडनं पुढे गेलास हा. का तुला एक वलान लागेल. वलान. What's वलान? अरे वलान. What's वलान? अरे याला वलान नाही माहिती. अरे माणूस बोलतो नाही काय वलान. हो अच्छा, तुम्हाला डाऊट? हा हा इकडे ये. तिकडे नाही इकडं. हा, वलान घेतलं हा. का तुला पुढे एक ढलान लागेल. ढलान. ढलान. अरे जाऊ नको. मातेला पडलेला असेल कुलं बिवलं लागतील कुठे समजणार नाही. What's कुलं? अरे तर लागल्यावर कळेल. ठीक आहे, लग्नातला गेलो. धरणात नाही जायचं आहे. धरणाच्या बाजून. बरं, लग्नाच्या बाजूने गेलो. धरणाच्या बाजून गेलास हा. का तुला पुढं लागेल एक जखमीचा आंबा. काय 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 काय? धरणाच्या पुढे गेलास हा. का तुला एक असा आडवा तिडवा असा जखमीचा आंबा लागेल. चकलीचा आंबा. हा मग? आमच्या मुंबईला हापूस आंबा भेटतो. अरे तर आम्हीच पाठवतो, तुम्ही शिला खाता. आमच्या मुंबईला रायवली आंबा पण भेटतो. अरे वेल पडली तर पायान पोळी काढताव त्याच्या अशा आपली. पायाने. हा मग? अरे कोकणात किती प्रकार आहेत तुला माहितीये काय? मोजीत राहा फक्त. हा कुचा आंबा, पाचा आंबा, राता आंबा. होय, राता आंबा पण आहे. आणि एक भोपली आंबा आहे. भोपली आंबा एवढा आंबा. भोपली आंबा एवढा आंबा. आता आता सध्या एवढा लागतो. आता भोपली आंबा. तर फतफता आंबा आहे. फतफता आंबा. कोण पत्ता? अरे तर वरण पडतो ना तर डायरेक्ट फटाका खाली पडतो. खायला पण नाही भेटत. हा. फतफता आंबा आहे. अजून एक चिकेरा आंबा आहे. चिकेरा आंबा. चिकेरा. हा कोण चिकेरा? अरे ता वरण पडतो ना तास सगळा चिकन खाली आंघोळी करून त्याला चिकेरा आंबा म्हणतात. बरोबर. हा, चिकेरा आंबा. एवढे सारे हा, प्रकार आहेत. अरे अजून एक आहे हे बाबू. तर ह्याला पाठचा तर बिटकीचा आंबा दाखव. याला बाबूदा बिटकीचा आंबा. बिटकीचा आंबा. हा मग एवढी रुपये एवढी बाट त्याची. रुपये हा, एवढी बाट. रुपये एवढी बाट. असा कुठं वाईस पडलेला दिसला ना हा. की असा उचलायचा हा. आणि थोडासा चावायचा. थोडासा. जवळ नको पकडून चीक उडल खापरा उठतील. हा, लांब पकड आणि वाईस चावायचा. वाईस गोड लागला का अख्खा आंबा आत टाकायचा. अख्खा आंबा आत टाकायचा आणि नुसतं घोलीत राहायचं. आणि घोलून झालं का एकदा बाट काढायची एकदा साल काढायची. हा, एकदा बाट काढायची, एकदा एकदा साल काढायची. हा तुम्ही काय म्हटलं आता? हा, काय? 1 रुपये एवढी रुपये बाट. एवढी बाट. ते गिळलं तर सकाळी बूज कोण बूच? तर लागल्यावर कळेल. हा. ते जखमीच्या आंब्या- चटणीच्या आंब्यावरून गेलो. हा, जखमीच्या आंब्यावरनं नाही जायचंय का त्याला शिडी नवं लावलेली आहे. आंब्याच्या खालनं जायचं आहे. बरं, जखमीच्या आंब्या खालनं खालनं गेला गेलो. का तुला पुढे लागेल एक पाकाडी. पाकडी. हा पाकाडी. येस समजलं. येस येस काय येस. समजलं? आम्ही मुंबईला करतो आकाडी गटारी. अरे ती पाकाडी नव
पाकाडी पाकाडी. वॉट्स पाकडी? पण तुला पाकाडी माहिती नाही? नाही. माकाडी गटारी माहिती आहे? हा माहिती आहे. हा मग भोकाचं वड करतो काय? भोकाचं वड वॉट्स भोकाचं वड? आम्ही याला करतो आकाडी आणि गटारी. अरे आमच्याकडे भोकाच्या वड्याशिवाय आकाडी गटारी होईतच नाही. होय का नाही हो? तू बघ विचार त्यांना. होय काय? मग अरे आकाडी गटारीला सगळ्या बायका अशा जमतात आणि मधी परात ठेवलेली असते. वॉट्स परात? तुझी वरात आली? नाही. तुला कसं कळलं परात? बरं, परात. परात म्हणजे तर असं स्टीलचं किंवा तर जर्मनचं भांड असतं. आता म्हणजे जर्मनला पण बापूच गेला होता काय? स्टीलचं किंवा जर्मनचं म्हणजे तर इटालियनचं भांड असतं. हा. त्याच्यात असं वड्याचं पीठ घेतात आणि असं मलतात. का बरं मळतात? तर चोलता येत नाही ना म्हणून तर मलतात. ऐक सांगतोय ना. हा बरोबर, नाही. त्याचं मग असं बारकं असं गुल करतात. हा. का बरं बोलत असतात? तर चौकोनी होत नाही ना. ऐक सांगतोय तरी असं गोल घ्यायचं हातावर बारकं बारकं हा आणि असं थापायचं. थाप थाप थाप. ए बाबा थालीपीठ नाही बनवायचं. वडा बनवायचं. वडा बनवायचं. असं थापायचं. थाप थाप थाप. हा थापलंच का मधी एक भॉक पाडायचं. ओल पाडायचं. ओल. भॉक. ओल. बरं बरं बरं. बॉक बॉक. हा, समजलं. बॉक. भॉक पाडलंच हा. काही तशी चुलीला लाकडा लावलेली असतात. हा. हा त्याच्यावर कढई ठेवलेली असते. हा. हा त्या कढईत तेल तापलेलं असतं. हा. असा वडा घ्यायचा आणि असा सोडायचा. हा. हा हा. तेल तापलेलं असतं. वडा टुनकन खाली येतो आणि टुपकन वरती येतो. हा मग शिवराम हा. लगेच गारा घ्यायचा, वडा पट करून काढून टाकायचा. असा मारीन ना. गारा नाही गाऱ्याचं शोध आता आलं. हा. शोध आमच्या काळात तिकडं आजा पंजांनी लावलेला आहे. तो वड्याला भोक कशाला पाडलेलं असतं? माहित नाही. ती काठी दिसते काठी हा, दिसते. अशी वड्याच्या भोकात घालायची हा. आणि त्याचा टुनकन वडा बाहेर काढायचा. अरे वा वा वा, मी पण एक काढतो. नाही मी एकच टाकला होता. बरं, बरं. लिहून घेतो. हा लिहून घे लिहून घे. लिहून घेतो. हा, काय लिहिशील? भोकाचं वड. हा भोकाचं वड. लिहून घे लवकर लिहून घे. अजून आपलं बाकी. भोकाचं वड. हा भोकाचं वड. हा बरं, किती वड्याला किती भोक? हा, बघा तर ना ऐकतो का काय? एका वड्याला एक भोक काय चालून बनवून नाही ठेवायचे आपल्याला. एका वड्याला एका वड्याला एक भोक हवं तरी. हा, एका वड्याला एक भोक. एक भोक. हा बरं बरं. हा. भोक्याच्या वडण्याला गेलो. भोक्याच्या वड्यात नको आपल्याला हा, सॉरी. पाकाडीवर पाकाडीवर हलूत जायचं. हा हलूत जा. बघ बघ घातला शेणात पाय. पूस आता पूस. अरे नाचतोस काय? सगळीकडे करशील. पूस असा व्यवस्थित पूस. हा वॉट शेणाचं पोट? पण आता ह्याला कसं सांगायचं शेणाचा पो? अरे शेणाचा पो पो. वॉट पो पो? तुमच्याकडे दूध कोण देतो? आमच्याकडे दूध भैया देतो. ए, ए, ए. पहिल्या घरात आणून देतो. दूध कोण देतो? गाय आणि म्हैस. हा. त्या ज्या काय खातात हा. तर सकाळी बाहेर पडतं त्याला पो म्हणतात. हा. बरं, लिहून घेतो. हा, लिहून घे लिहून घे. कायच नाही माहिती का या टोपीच्या खाली काय आहे का नाही? का नुसतं मडकं आहे? लिहून घे. बरं. हा. म्हैशीचा पो. पो. हा. किती म्हैशीला किती पो? आता मी भावा मोजायला नव्हता गेला. स्वतःला तरी कळतं काय? हा नाही ना. नाही. सांगतो तर लिही. पुढं पुढं करू नको. बरं. म्हैशीचा पो. म्हैशीचा पो. हा लिहिलंस? हा. पाकाडीवरनं पुढे गेलास हा. का तुला पुढे एक पर्या लागल. पर्या. पर्या. हा पर्या. वा वा, पर्या. हा पर्या सुंदर आयटम असतात पर्या. बरं त्या पर्या नव. मग कुठल्या? आता ह्याला कसं सांगायचं पर्या म्हणजे काय? तुला दर्या माहितीये? दर्या. हा, समुद्र. हा त्याचा बारका भाव पर्या. समुद्राचा बारका भाव पर्या. ता मोठा ना हा. म्हणून तो दर्या. हा बारका म्हणून हा पर्या. हा. समुद्राचा बारका भाव पर्या. हा पर्यातनं पुढे गेलास हा. का तुला पुढे एक बेड लागल. बेड. पेड. हा बेड. ते बेड उघडलंस हा. का तुला पुढं कोणतं घर दिसल? सचिन हा जी. सचिन जीचं घर दिसल. हा
भेंडी काय पकवतोय हा? काय पकवतोय? पकवतोय म्हणजे आधी तुम्ही काय म्हंटला ते वलान, मग नंतर ढलान, मग जखमीचा आंबा. हा. राहू दे हा. तेवढं काय लक्षात ठेवू शकत नाही. हा, मग असं कोण आहे जो मला पूर्ण कोकणाची माहिती देऊ शकतो? तर आमचं सगळं तात्या गावकर बघतात. मग चला मला त्यांच्या घरी घेऊन चला. जायचं आहे. होय हा, मग वाई सोय करा. सोय? हा, वाई सोय. हो अच्छा ती हा, वाली हा, सोय सोय. आहे ना माझ्या बॅगेमध्ये 1000-1500ची रॉयल स्ट्राईक. सगळ्यांसमोर सांगू नको. गपचूप गपचूप. एवढी काय मला पचत नाही. आमच्या 30 रुपयात आपलं काम होऊन जातं. 30 रुपये बाद झालं. बस 30. हा, 30 रुपये. 30 काय मी 100 देतो तुम्हाला. बघा 100. माणूस पाहिजे तर असा मागतले किती 30 रुपये देतोय किती 100 रुपये. बघा आता 100, साखरवाडी 100, त्यांना पण 100. खाली बोलवायला लागेल. हे घ्या, 100 द्या. नंतर देतो. त्यांच्या घरी घेऊन चला ना देतो. त्याला दाखवून मारलं म्हणतात. आपण नाही मारत आहे देतो मी ना. बघितलं मॉप मुंबईकर असं लालच दाखवतात. हा, पण मी तसं नाही मी देतो ना. हा, नक्की द्याल. हा नक्की देणार. बघा हा हा बघा. हा देणार देणार. तर मंडळी नो आता ह्याला घेऊन जाताय मी तात्या गावकर आपलं. हो माग आहेत का नाही? हो जेवलो का नाही? आता ह्याला घेऊन जाताय मी तात्या गावकराकडं. माणूस बघा कसा आडव्या अंगाचा आहे, काय आता झेपण्यातला नवा आहे. ह्याला आता घेऊन जाताय माझं मला माहिती. तर लगेच येतो मी. थांबा जाऊ नका कुठं. हा चला. देतो हा येतो. हा चला. हो तात्यानू. कोण कोण आलं चिंताने? मी आहे मी शिवराम शिवराम सेक्रेटरी शिवराम. शिवराम तू आहेस वय? होय. या आत ये. आलो आलो. हा आता पाहुणा घेऊन आलोय. त्याचं तुमच्याजवळ काहीतरी काम आहे. काय काम आहे? हो पाहुणं. हा आमचं तात्या गावकर. नमस्ते नमस्ते. नमस्ते. कोण आहे हो पाहुणा? या पाहुण्याला असं गुरा शोधत होतो मी. तर गुरा स्वतः गुरा काही भेटली नाही, पण हा गावला आहे तिथं मला. तर तुमच्याजवळ काहीतरी काम आहे. काय काम आहे रे बाबा? मला डॉक्युमेंटरी मला काहीतरी डॉक्युमेंटरी करायची आहे. तर काय तुम्ही सांगा त्याला ते काय असं. नेमकं काय करायचं आहे? मला ना तुमच्या कोकणाच्या लोकसंगीतावर नंतर तुम्ही ते नाच गाणं करतात ना त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओग्राफी करायची म्हणजे एक डॉक्युमेंटरी करायची. डॉक्युमेंटरी म्हणजे काय? हो तर आपण नमन करतो ना तर सगळं सजवतो आपण नमन निमन करून लाकडी बिकडी काय करून त्याची त्याला एक अशी व्हिडिओ बनवायची होय. होय होय होय. त्याची त्याला व्हिडिओ बनवायची आहे. अरे मग शिवरामा आपल्या पोरात कसं आहे की नमनाच्या कपड्यात ठेवायला म्हणजे ह्याला आपलं नमनच दाखवूया. हा दाखवूया. तर मी जातो आता. माझी मुलं अजून शोधायची बाकी आहे. वय वय त्यांच्या घरात जातो आता. सांगतो आपल्या पोरांना नमनाचा कपडा तयार ठेवायला. वय वय हा चल जा. मला सांगतील काय तर. हा बरोबर. अरे काय आजचं काय नियोजन केलं आहे? नो नो नाही नाही. आजची रात्र आमच्याच वस्तीकडे राहा. बरं बरं. चला मग जाऊया आपण आमच्या घरी. चला. चला. हो तात्या. हा काय मस्त सकाळी सकाळी आंघोळ केलं हो. काय मस्त मन पूर्ण फ्रेश झालंय. कोकणात सकाळची आंघोळ केलास मस्त वाटणारच ना. बरं बरं. आम्ही काय करणार आज सकाळी सकाळी? हा काय तर तुमका डॉक्युमेंटरी काहीतरी करायची आहे हा. की आपण आपल्या वासुदेवांनाच सुरुवात करू. वासुदेव? हा कोण वासुदेव? काय असतं ते? वा काय मुंबईची माणसं तुम्ही. हा तुम्हाला वासुदेव नाही ठावं? तेव्हा उपकार केलास आमच्यावर. आमची पिढी कोकणात जन्माला घातली. अरे ह्यांना का लाल कपड्यावाला म्हातारा ठाव असेल का घंटा वाजत येतो का त्यात ठाव असणार. हो यांना आता जिंकलेला बाय तुमचा रात्री 12 वाजता येतो. पण आमचा वासुदेव सकाळी पहाटेला येतो. सगळ्यांच्या घरोघरी भुपाला घालतो. वासुदेव हा आमच्या सगळ्या गावाची मंगलमय करतो. हो का? मग मला बघायचंय. मग बघा तर मग. चला मी व्हिडिओ घेतो हा. एक बॉल डॉट काढायचा आहे बस. इतना दूर
गावचा कविताली वासुदेवाची स्वारी गावचा कविताली वासुदेवाची स्वारी किसनाचं रूप हे आलं चालून या दारी अन गावचा कविताली वासुदेवाची स्वारी गावचा कविताली वासुदेवाची स्वारी बघितला आमचा वासुदेव हो हो तात्या, काय छान नाचतंय. आमच्या मुंबईला असं काय होतच नाही. आमचा वासुदेव तुझं दिवसाची सुरुवात अशी नवरंग बनवून आणतो ना अशी सुरुवात सुंदर करतो. हो, मला ते बघून मन एकदम प्रसन्न झालं. आमच्या मुंबईला असं काय होतच नाही. मम्मी येते सकाळी मारून उठवते डायरेक्ट स्कूल मध्ये. हे काय होतच नाही. तुमचं काय तर आता प्रसन्न करू नका. हा. अजून लय बाकी आहे. हो, मला पण उत्सुकता आहे बघायची सगळं. म्हणून तर कॅमेरा आणलाय. राहू दे कॅमेरा. तुझ्या या कॅमेरून हा. सगळं मावल. सगळं मावल. अरे मग आता आम्ही दाखवत आहोत तर नुसतं बघत राहा. बघतो हा, बघतो. चला बघू आहे. मृदुंग वाज कडवून साज मृदुंग वाज संकासुर वाजवी कुळकुळार वाजवी कुळकुळार आम्हा कोपरकरांची आम्हा कोपरकरांची जमन बनायला चला.
चला रे नमन बघायला चला रे नमन बघायला चला रे पाठवन मन पाठवन गावन मन गावने होतेला सातवे नमन सप्तऋषींना आठवे नमन अष्टभुजेला चला रे नमन बघायला चला रे नमन बघायला चला कोण कोण नववे नमन नौकाशी खंडाला दहावे नमन दशमुखी रावणाला अकरावे नमन बैसाल्या सभेला बारावे नमन खेळत्या गड्याला चला रे नमन बघायला चला रे नमन बघायला एक चढवून साध मृदुंगवाद चढवून साध मृदुंगवाद सक्का सुरवाद विकुल कुलार वाद विकुल कुल